नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सुप्रभात. तर आज मी तुम्हाला शुद्धिक्रिया शिकवणार आहे. अनेक शुद्धिक्रिया आहेत. त्यामधील सगळ्यात महत्त्वाची शुद्धिक्रिया कपालभाती ही मी तुम्हाला शिकवणार आहे. तर कपालभाती जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या शरीराचा व्यायाम तर होतोच, त्याचबरोबर आपलं मानसिक आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहण्यास अतिशय मदत होते. तर नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे. कोणतेही योगासनं असू देत, व्यायाम असू देत किंवा शुद्धिक्रिया, प्राणायाम, सगळ्या गोष्टींना नियमितपणा खूप महत्त्वाचा आहे. तरच त्याचा फायदा होताना आपल्याला दिसेल. तर चला, शुद्धिक्रिया कपालभाती कशी करायची हे आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठी आपल्याला पद्मासनात कसं बसायचं हे मी तुम्हाला सांगते. तर दोन्ही पायांमध्ये ठराविक अंतर घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. तर उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर, डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर. जेव्हा आपण या पद्धतीने बसतो त्यावेळेला आपसुकच आपला कमरेचा जो कणा आहे, पाठीचा कणा आहे, तो ताठ होताना दिसतो, जो अतिशय महत्त्वाचा आहे. नियमितपणे बसताना सुद्धा आपल्याला पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आणि जर याचा सराव तुम्ही वारंवार करत असाल तर आपल्या पाठीच्या कण्याला, आपल्या मनाला ती सवय लागून जाते की आपण ताठ बसायचं आहे. याचे फायदे: पाठीचा कणा ताठ असेल तर आपलं संपूर्ण लक्ष जे काही आपण शिकत आहोत त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये राहतं. ते अतिशय महत्त्वाचं आहे. जे काही आपण शिकतो ते लगेच आपल्या लक्षात राहतं. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की शिकत असताना पाठीचा कणा ताठ ठेवून हाताची घडी घाला, कारण विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकू शकतील. कारण हा जो पाठीचा कणा आहे इथे येऊन आपल्या मज्जातंतू जे आहे इथे मेंदूला अटॅच झालेला असतो आणि संपूर्ण ज्या काही आज्ञा आहेत आपल्या मेंदूकडून येणाऱ्या त्या पाठीच्या कण्याकडून आपल्याला येत असतात. आणि म्हणून पाठीचा कणा ताठ ठेवणं गरजेचं आहे, खरोखर आपल्याला शिकायचं आहे तर. ठीक आहे. तर हे जे पद्मासन आहे, आपण या पोझिशनमध्ये जर बसलो तर आपला पाठीचा कणा आपोआप ताठ होतो. आपल्याला इच्छा होणार नाही की या कंडिशनमध्ये पोक काढून बसायला. ठीक आहे. आता आपल्याला हा प्रॉब्लेम आहे की आपण दोन्ही पायांनी पद्मासन घालू शकत नाही. नो प्रॉब्लेम. तर आपल्याला काय करायचे, एका पायाने पद्मासन घालायचं आहे. ठीक आहे. एका पायाने सुद्धा सफिशियंट आहे. आणि एका पायाने घालून झाल्यानंतर आपण दुसरा पाय वर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्या दिवस तुम्ही 5 सेकंद बसू शकता, 10 सेकंद बसू शकता. अशा पद्धतीनं तो काळ वाढवायचा आणि आपल्या शरीराला पद्मासनाची सवय लावून घ्यायची, जर खरोखर तुम्ही योगासनाला सुरुवात केली असेल तर. कारण हे पद्मासन म्हणजे योगासनांचा आत्मा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण प्रत्येक प्राणायाम जो आहे तो पद्मासनात बसून करायचा आहे. ठीक आहे. तर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आपण जेव्हा साधी मांडी घालतो तेव्हा आपण कधीच पाठ ताठ ठेवत नाही. तर आपल्याला असं बसायची इच्छा होते. तर हे न करता जेव्हा आपण एक पायाने पद्मासन घालतो तेव्हा आपली पाठ आपसुकच सरळ होताना जाणवते. आणि मी 2 पायांनी घालते, कारण मला आता हे सरावाचं झालेलं आहे. ठीक आहे. चला तर बघू आता कपालभाती शुद्धिक्रिया कशी करायची. शुद्धिक्रिया करत असताना पहिल्यांदा सुरुवात करत आहात तर घाई अजिबात करायची नाही. आपला जो डावा हात आहे तो तुमच्या पोटावर ठेवायचा आहे, कारण पोटाचा जो झटका आहे तो आपल्याला जाणवला पाहिजे. पोट आपलं झटक्याने आत जातं आहे का, कारण आपल्या पोटाचा भरपूर व्यायाम होतो. आपलं पोट कमी करण्यासाठी सुद्धा याचा भरपूर उपयोग होतो. त्यासाठी आपण पहिल्यांदा पोटावर एक हात ठेवायचा आहे आणि श्वास झटक्याने बाहेर सोडायचा आहे. तर मी कशा पद्धतीनं करते आपल्याला पाहायचं आहे. तर श्वासाचा आवाजही तुम्हाला जाणवेल. पोट झटक्याने कशा पद्धतीने आतमध्ये जातं आणि श्वास झटक्याने बाहेर येतो. या दोन्ही गोष्टी आपसूक झाल्या पाहिजेत, रिदममध्ये झाल्या पाहिजेत. याच्यासाठी कोणतीच एनर्जी वेगळी घ्यायची गरज नाही. तर चला, थांबायचं आहे. थांबा. जशा पद्धतीनं आपण नाक शिंकरतो
त्या पद्धतीनं आपल्याला दोन्ही नाकाने नाक शिंक करायचं आहे. बाकी दुसरं काही करायचं नाही. तोंड बंद, डोळे उघडे. डोळे उघडे कारण तुम्ही आता शिकत आहात. तुम्हाला सराव झाला की त्यानंतर डोळे बंद करून तुम्हाला कपालभाती शुद्धिक्रियाचा जो अनुभव आहे तो डोळे बंद करून घ्यायचा आहे. तर आता ह्याचे जे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे या पद्धतीनं. मुद्रासन नाही घ्यायची कारण बॉडी आपली शेक व्हायची इच्छा होते किंवा नॅचरली या गोष्टी घडत असतात. तर तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे. आता तुम्ही पाहिलं मी 5 ते 10 स्ट्रोक केलेले आहेत. आता या स्ट्रोकचा जो रिदम आहे तो 1 सेकंदामध्ये 2 स्ट्रोक झाले पाहिजेत. इट मीन्स 1 मिनिटामध्ये 120 स्ट्रोक पूर्ण झालेले आहेत, झाले पाहिजेत. ओके, तर मी त्या पद्धतीनं तुम्हाला एकदा करून दाखवते. आता करायच्या आधी स्ट्रोक घेत असताना बरेच जण अशा पद्धतीनं करतात. हे नाही करायचं आहे, हे नाही करायचं आहे. आपली बॉडी हलणार नाही, मान हलणार नाही, डोकं हलणार नाही याची संपूर्ण काळजी घ्यायची. बॉडी स्टिफ झाली पाहिजे एका ठिकाणी, स्ट्रेट न हालता. ठीक आहे. मान कोणत्याच प्रकारची हालचाल नाही झाली पाहिजे. फक्त पोटाला झटका, नाकाने स्ट्रोक, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही करायचं नाही. तर आता मी तुम्हाला दाखवते की रिदम कशा पद्धतीनं पकडायचा आहे. डोळे बंद. थोडा वेळ थांबायचं आहे कारण 120 1 मिनिटामध्ये मी स्ट्रोक कंप्लीट केलेले आहेत. तर ही रिदम पकडणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्ट्रोक देत असताना मनामध्ये काउंट करायचं आहे. 120 स्ट्रोक झाले की तुम्हाला थांबायचं आहे. अशा 120 स्ट्रोकचे तुम्हाला कमीत कमी दिवसामध्ये सकाळी जेव्हा आपण सुरुवात करता प्राणायाम करावयास त्याआधी आपल्याला 3 राऊंड पूर्ण करायचे आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला 5 राऊंड, 7 राऊंड, 10 राऊंड, 11 राऊंड जर तुम्ही रोज करत असाल तर याचा जो परिणाम आहे, याचा जो लाभ आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कपालभाती करायची आहे. मला असं वाटतं की तुम्हाला कपालभाती कशा पद्धतीनं करायची आहे हे तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल आणि खरोखर तुम्हाला फायदेशीर वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मैत्रिणी असतील तर तुम्ही त्यांनाही सांगू शकता. तुमच्या नातेवाईकांना पाठवा, जेणेकरून आरोग्य हीच खरी संपत्ती हा जो मंत्र आहे जो मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे तो तुमच्याकडून इतरांनाही जाईल आणि सगळीकडे आरोग्यसंपन्न जीवन आपण पाहू. तर धन्यवाद.